नमस्कार. आज मी जळगावच्या गायत्री मंदिरामध्ये आले आहे आणि एका खास मुलाखतीसाठी आले. आपण ज्यांना भेटणार आहोत, चला ते आपली वाट बघतायत, जाऊयात. लहानपणापासून संध्याकाळ झाली किंवा सकाळी घरामध्ये श्लोक म्हटले जातात. लहान मुलांना बसवलं जातं आणि त्यांच्याकडनं ते पठण करवून घेतलं जातं. अलीकडे हे कमी झालेलं आहे, पण तो एक संस्कार असतो आणि तो हळूहळू रुजत जातो. मोठं झाल्यानंतर देवपूजा करायची आहे इथपर्यंत झालंच तर एखाद्या पोथीचं पठण आहे किंवा एखाद्या सत्संगाला जायचं आहे, कुठे एखादं कीर्तन आहे, इथपर्यंत महिलांचं हे कार्यक्षेत्र असतं. पण पौरोहित्य करायचं आहे, याज्ञिकी करायची आहे, तर ती पुरुषांनीच असं कुठेतरी आजपर्यंत आपण बघत आलो. अलीकडे गेल्या काही वर्षांमध्ये थोडे थोडे बदल होत आहेत, पण आपल्या जळगावामध्ये एखादी स्त्री याज्ञिकी किंवा पौरोहित्य करते का, असा एक थोडा विचार मनामध्ये आला आणि मग लगेच शोध घ्यायला सुरुवात केली. कारण माझीच मी असं म्हणत वेगवेगळ्या भूमिका जगताना याज्ञिकी आणि पौरोहित्य करणारी ही आहे तरी कोण, तुमच्याही भेटीला घेऊन आले आहे जळगावच्या स्वप्नगंधा जोशी यांना. चला भेटूया. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुमची ओळख आपल्या सगळ्या प्रेक्षकांना करून द्या ना. मी स्वप्नगंधा सुहास जोशी. मूळच्या जळगावच्याच आहात? नाही, माझं माहेर इंदोरचं. अच्छा. बर. आणि मग जळगावात येऊन किती वर्ष झाली? जळगाव येऊन 32 वर्ष झाले. बरं बरं. आणि मग लहानपणापासून आपण मुलांना श्लोक शिकवतो, तसे ते संस्कार तुम्हालाही झाले असतील. हो. पण मग तुम्ही एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहात. हो. बरोबर. पूजा सांगायची म्हणल्यानंतर आपण चटकन कुठले गुरुजी अवेलेबल आहेत, पण ती स्त्री गुरुजी पण असू शकते हा विचार येतच नाही. आणि या क्षेत्रात तुम्ही काम करताय, याज्ञिकी करताय, पौरोहित्य करताय. किती वर्ष झाली साधारण या गोष्टीला? मला इथे करता करता 15 वर्ष झाली. 15 वर्षापासून 15 वर्षापासून मी इथे पण मग सतत म्हणजे नियमित येते आणि इथे रोज यज्ञ करवते आणि आम्ही वेगवेगळे संस्कार करवतो ते करते. अच्छा. या मंदिरामध्ये तुम्ही ते करवता. आणि शिवाय विविध पूजा वगैरे, जसं सत्यनारायणाची पूजा आहे, वास्तुशांतीची पूजा आहे, या अशा सांगण्याचा कधी योग आला का? हो, आम्ही इथे वेगवेगळे संस्कार करतो, पण वास्तुशांती आम्ही लोकांच्या घरी जाऊन करतो. तर तेही बऱ्याच वेळा केली, म्हणजे जळगाव जिल्ह्यातही खूप वेळा आणि तो पुणे, औरंगाबाद, जालना अशा ठिकाणी जाऊनही मी वास्तुशांतीचे कार्यक्रम केलेले आहेत. अरे वा. खूप वेगळं क्षेत्र आहे. मला जाणून घ्यायचंय नेमकं कसं कसं काय काय तुम्ही केलं. पण याची सुरुवात कशी झाली याच्याबद्दल जर आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. हो, माझं माहेर मूळचं इंदोरचं. आमच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात आई बाबा, आजी आजोबा, काका काकू असे सगळेजण होते. माझे आजोबा तसं फार कर्मठ एक विचारांचे होते आणि मी त्यांना खेळाची फार आवड होती, म्हणून त्यांनी मला खेळामध्ये पाठवलं होतं. अच्छा. तर मी हँडबॉल आणि बास्केटबॉल या खेळाची मी नॅशनल प्लेअर आहे. हो. अरे वा, छान. पण तरी त्यांचा एक हे होतं की 7च्या आत घरात. बरोबर. आणि घरी आल्यावर संध्याकाळचं शुभम करोती, रामरक्षा, भीमरूपी, मनाचे श्लोक हे ते रोज आमच्याकडनं म्हणूनच घ्यायचे. अच्छा. आणि मग रात्री झोपताना ते आम्हाला काही धार्मिक आणि पौराणिक गोष्टी सांगायचे. त्याच्यामुळे माझ्यावर हे संस्कार तेव्हापासूनच झालेले धार्मिकतेचे आणि याचे. खरंच मला पण आता तुम्हाला हे सगळं सांगताना जेव्हा ऐकते तेव्हा माझं बालपण आठवलं. रोज संध्याकाळी खेळून आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचं आणि देवासमोर बसायचं आणि घरातले ज्येष्ठ आपल्याकडनं ते नियमित म्हणून घ्यायचे. त्याचा आपल्या पूर्ण आयुष्यावरती प्रभाव आहे, नाही म्हटलं तरी. तर मग त्याचा पुढे कसं, म्हणजे काय काय झालं त्याच्यानंतर? 2003 मध्ये
हे गायत्री मंदिर, ही जागा गायत्री मंदिरासाठी मिळाली हम्म, आणि या जागेचं भूमिपूजन झालं हम्म. तेव्हा इथे 11 जोडप्यांना यज्ञासाठी बोलवलं होतं. बर. तेव्हा आम्हालाही त्याच्यामध्ये बोलवलं होतं अच्छा. आणि मग नंतर इथलं बांधकाम सुरू झालं. हम्म. मग इथल्या मोकळ्या जागेमध्ये माझ्या एका मैत्रिणींनी बाल संस्कार केंद्र सुरू केलं. वा. म्हणून मग मी माझ्या मुलींना घेऊन इथे बाल संस्कार केंद्रात येत होते हम्म, हम्म. आणि तेव्हापासून मग मला इथे नियमित येण्याची ओढ लागली. बर बर. मग 2005 मध्ये इथे देवप्रतिष्ठा झाली आणि हरिद्वारच्या टोळीनी, शांतिकुंजच्या टोळीनी येऊन इथे देव प्राणप्रतिष्ठा केली मूर्तींची हम्म. आणि मग इथे यज्ञ कर्मकांड सुरू झालं. बर. तेव्हापासून मग मी इथे नियमित यायला लागले. अच्छा. हा. म्हणजे दर्शनाला की पूजेसाठी? नाही, हा, म्हणजे मग रोज यज्ञाला येऊन बसायचं. अच्छा. हा. आणि मग मग मी ते त्यांच्याकडनं शिकले. शिकलात हा. तुम्ही? बर बर. तसं थोडं संस्कृत कसं घरूनही होतं, हा. शाळेतही आम्हाला संस्कृत हा विषय होताच, बरोबर. त्याच्यामुळे मग ते लवकर हे करता आलं. अच्छा. आणि मग इथे रोज यज्ञ तर होतच 12ही महिने रोज यज्ञ असतो. कोरोना सकाळी? काळातही इथला यज्ञ काही थांबला नाही. हो का? हो. बरं बरं. तर आणि मग त्यात त्या यज्ञाच्या बरोबरीने अजून काय काय केलं जातं? संस्कार तुम्ही मगाशी म्हणत हा. होता, त्याच्याही बद्दल सांगा ना. हो, इथे आम्ही आपल्या 16 संस्कारांपैकी आम्ही इथे 8 संस्कार करतो. अच्छा. हा. त्याच्यामध्ये एक स्त्रीला दिवस असले की गर्भसंस्कार हा करतो. हो. त्याच्यानंतर बाळाचा जन्म झाल्यावर त्याचं आपण बारसं करतो, तो नामकरण संस्कार असतो. मग आपण बाळाला जेव्हा पहिल्यांदा अन्न खाऊ घालतो तो अन्नप्राशन संस्कार असतो. मग आपण बाळाला जेव्हा शाळेत पहिल्यांदा टाकतो तेव्हा विद्यारंभ संस्कार असतो. बर. वाढदिवस करतो, लग्न वाढदिवस करतो आणि मुंज आणि लग्न, हे असे 8 संस्कार आम्ही इथे करतो. अच्छा. मग ह्या सगळ्या म्हणजे 12ही महिने तुम्ही या सगळ्यासाठी इथं कार्यरत असता? हो. अच्छा. आमचा यज्ञ रोज असतो, मग संस्कारवाले येतात तर त्याच्यात आम्ही संस्कार करतो. साधारण वर्षभरामध्ये 2-2.5 हजार संस्कार इथे होतात. अरे वा. पण मग ह्यामुळे तुम्हाला बाहेरचे असं जर काही पूजा विधीसाठी आमंत्रित केलं तर मग त्यासाठी वेळेचं नियोजन कसं करता? नाही, यज्ञाचं असं असतं की 12 वाजताच्या आत यज्ञ झाला पाहिजे. अच्छा. मग इथे आमचं सकाळी 7 वाजता सुरू होतं तर आमचं 1.5 तासात ते आटोपतं 8:30 पर्यंत. मग आम्ही 9 नंतर 9 ते 12 मध्ये आम्ही कोणाकडे जाऊन यज्ञ करतो. अरे वा. पण मग पौरोहित्य हे जरा वेगळं क्षेत्र आहे, तर त्यात येताना भीती नाही वाटली? नाही, असं काही म्हणजे नाही रे, शिकलो आणि मग ते करायला जमेल का आपल्याला असा प्रश्न कधी पडला? आधी सुरुवातीला थोडंसं वाटलं की संस्कृत आहे, आपलं काही चुकेल होईल, पण सरावानी मग ते चांगलं जमायला लागलं. किती वर्ष झाली आता हे सगळं करता आहात? मला 15-16 वर्ष झाली. कसा अनुभव आहे, म्हणजे एखादा काही आठवणीत राहणारा प्रसंग जर असेल की या सगळ्या काळामध्ये तुम्ही आता एवढे संस्कार करवता आहात, यज्ञ आहे, पूजा विधी आहे, यात काही एखादा असा अनुभव आठवणीत राहणारा? हो, तसे सगळे चांगलेच अनुभव आले आहेत. इथे जे लोक संस्काराला येतात ते म्हणजे आनंदित होऊन जातात की हो, आमच्या इथे छान संस्कार झाले म्हणून. आणि इथे आम्ही हे करतो म्हणजे रोज सगळ्यांच्या आरोग्यासाठी, सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून महामृत्युंजय मंत्राच्या आहुत्या समर्पित करतो रोज रोज. बर. तर एक मला असं सांगावंसं वाटतंय की आमचा इथे यज्ञ चालू असताना एकदा एक गृहस्थ आले आणि ते इथे बसले, त्यांनी सगळं पाहिलं आमचं आणि मग ते म्हणाले मला की ताई, माझ्या मुलाचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तो खूप सिरियस आहे इथे जवळच्या एका दवाखान्यामध्ये, तर तुम्ही त्याच्यासाठी पण काहीतरी प्रार्थना करा किंवा त्याच्यासाठी पण या आहुत्या समर्पित करा. तर मग आम्ही रोज त्या मुलाचं नाव घेऊन त्याच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी तसं आहुत्या समर्पित करायचो. बर. आणि मग पुढे काही दिवसांनी ते गृहस्थ परत आले आणि मग त्यांनी अक्षरशः रडून आम्हाला सांगितलं की माझा मुलगा बरा झाला, म्हणजे ते डॉक्टरनी नाही सांगून दिलं होतं पण तो वाचला त्याच्यातून. बर. आम्हाला ते ऐकून खूप आनंद झाला. म्हणजे आमचा वाटा त्याच्यात काहीच नाही, सर्व डॉक्टरांचंच श्रेय आहे.
पण तरी आपल्याही याच्यामुळे काहीतरी आपल्या प्रार्थनेमुळे हो हो आज त्यांच्या मुलाला एवढं जीवदान मिळालं, याचा आम्हाला फार आनंद झाला. खरंय. प्रार्थनेची एक शक्ती असते हो. आणि भक्ती आणि ही शक्ती हे दोघी एकत्र आल्यानंतर आपोआपच त्याचे परिणाम दिसतात. तुम्हाला तर अशा खूप साऱ्या अनुभूती आल्या असतील. पण खूप छान असं आहे. अनेक जण खूप सगळीकडचे प्रयत्न थकल्यानंतर भक्ती मार्गाला लागतात, हो. अध्यात्माकडे वळतात असं. तर अलीकडे ही ओढ वाढली आहे, कमी झाली आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं ही ओढ वाढली आहे. बर लोकांमध्ये पुन्हा आता धार्मिकेचं आणि अध्यात्माचं हे वाढलं आहे. वाढलं आहे. बर फक्त मला एकच असं थोडंसं सांगावं असं वाटतं की आम्हाला जसे चांगले अनुभव आले तसे वाईट अनुभव काही नाही आले. पण काही ठिकाणी आम्ही यज्ञाला गेल्यावर त्या घरच्या स्त्रिया तर खूप समर्पित भावाने हे करतात. पण काही ठिकाणी पुरुषांचं लक्ष नसतं यज्ञ करायला बसल्यावर. अच्छा. त्यांचं थोडंसं मन म्हणजे ते मध्येच उठून चालले जातात, मध्येच मोबाईल घेऊन बसतात, विचलित होतं या कारणाने. हे. आणि दुसरं असं की इथे जे संस्कारासाठी येतात मुली म्हणा किंवा हे, तर त्यांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये यावं. अच्छा. हे एक मला सांगावं असं वाटतं. अच्छा. नक्कीच नक्कीच. त्याचाही एक वेगळा इफेक्ट असतो या सगळ्यामध्ये. धार्मिक या कामामध्ये माझं म्हणजे मी हरिद्वारला शांतिकुंजमध्ये जाऊन आणि नारी शक्ती जागर हे शिबिर अटेंड केलेलं होतं. त्याच्यामध्ये आम्हाला रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठून आणि आम्हाला आधी योगासनं करायला लावायचे, मग वेगवेगळ्या सत्र चालायचं. त्याच्यात आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या अध्यात्माच्या. अच्छा. आणि त्याच्यातून मला म्हणजे बरंच काही शिकायला मिळालं. अच्छा. आणि माझ्यामध्ये ते म्हणजे माझ्यातलीच एक हे डेव्हलप झाली असं मला वाटतं. माझीच मी म्हणून तुम्ही आज ज्या जगता आहात त्याची रुजवात तिथे आहे असं म्हणायचं. बर म्हणजे धार्मिक आध्यात्मिक हे सगळं बळ तिथे मिळालं का तुम्हाला असं म्हणता येईल? असं म्हणता येईल. त्या नारी शक्ती शिबिरामधून तुम्ही 10 दिवस शिकून आलात. हो. आणि मग तिथे पूजा विधी वगैरे पण शिकवले जात होते की नाही? ते आमचे इथे होतेच म्हणजे म्हणून मग आम्हाला त्याच्यात ते नाही शिकवलं. संपूर्ण व्यक्तिमत्वाशी निगडीत शिबिर होतं असं म्हणता येईल. असंच ते हे होतं. अच्छा. बर. पण मग आता जसं तुम्ही जाऊन एखादं शिबिर केलं तसा काही एखादा अनुभव आठवतोय की तुमच्या या पौरोहित्याच्या बाबतीमध्ये बाहेर आपल्या इथे काही असे विविध उपक्रम चालतात त्याच्याबद्दल काही एखादी आठवण? हो. जसं की मध्ये धरणगावला 51 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह झाला. तर तिथेही आम्ही जाऊन म्हणजे हे विवाहाच्या याच्यामध्ये सहकार्य केलं. अच्छा. सहकार्य म्हणजे लग्न लावण्याचं? लग्न लावण्याच्या याच्यात संस्कार, विवाह संस्कार केला. म्हणजे वा वा. बर बर. म्हणजे हे खूपच चांगलं एक तुमच्या त्या आध्यात्मिक कार्याला सामाजिक कार्याची सुद्धा जोड मिळाली नाही का? सगळ्यामध्ये तुमचं कुटुंब, त्यांची तुमच्या याच्यामध्ये असलेली साथ याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. हो. मला याबद्दल माझ्या घरून अगदी साथ आहे. माझ्या मिस्टरांची आणि माझ्या मुलींची मला खूप साथ आहे आणि प्रोत्साहन आहे त्यांचं. बर. त्याच्यामुळेच मी येऊ शकते, कारण मी बाहेरगावी पण हे संस्कार करायला जाते. तर हे कसं आहे, घरून आपल्याला परमिशन असली, घरून साथ असली तरच आपण करू शकतो. बरोबर. असं नाही. तुम्ही आता बाहेर गावचा उल्लेख केलात. मला असं माहिती आहे म्हणजे की तुम्ही अगदी वाड्या वस्त्यांवरती पण जाता. मग तिथे पौरोहित्यासाठी जाता की काही वेगळं? नाही, आम्ही हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आदिवासी पाडे जे आहेत तिथे आम्ही जातो. आणि तिथल्या त्या आदिवासी लोकांना आम्ही आपल्या हिंदू धर्माबद्दल जनजागृती करतो. त्यांना काही म्हणजे आपल्या धर्माबद्दलचं प्रबोधनात्मक गोष्टी सांगतो. आणि तिथे फार गरिबी आहे, म्हणजे मी तिथली गरिबी फार जवळून पाहिली. तर त्यांच्यासाठी आम्ही इथून काही जीवनावश्यक वस्तू घेऊन जातो. अच्छा. आणि 2-3 दिवस तिथे राहतो. बर. तिथे मारुतीची स्थापना करतो. बर. हे सगळं करतो. पण मग आता हे एकीकडे अध्यात्म आहे, एकीकडे सामाजिक काम पण तुमचं त्याला जोड दिलेली आहे. तर सामाजिक क्षेत्र पण आवडतं तुम्हाला? हो. काम करायला सामाजिकीचं काम करायला आवडतं. अजून काय काय करता म्हणजे बऱ्याच याच्यावर आहे. आणि
शिवाय माझं म्हणजे मी बहुभाषिक ब्राह्मण संघ आहे, त्याचं जे परशुराम जयंतीचं ढोल पथक असतं, हा. तर त्या ढोल पथकची मी म्हणजे सर्व जबाबदारी माझ्यावर असते. अरे वा. आज 100-150 मुलांना घेऊन मी ते ढोल पथक चालवते. महिनाभर आम्ही त्याची प्रॅक्टिस करतो. वा. सर्व मॅनेजमेंट त्याचं मी पाहते. आणि अजून काही असं मी काहीतरी ऐकलंय की तुम्ही म्हणे निबंध वगैरे स्पर्धेत खूप भाग घेता. हो, माझं मेन म्हणजे खाद्यपदार्थांमध्ये आणि निबंध स्पर्धेमध्ये मला खूप बक्षिसं मिळालेली आहेत. बरं. मला खानदेश सुगरण हा सुद्धा किताब मिळाला आहे खाद्यपदार्थांमध्ये. क्या बात आहे. आणि तसंच मी ETVच्या वीकेंड मेजवानी या कार्यक्रमामध्ये सुद्धा रनरअप म्हणून निवडून आलेली आहे तिथून. वा वा वा. म्हणजे साहित्याची सुद्धा आवड आहे. आणि निबंध स्पर्धेतही मला बरेच बक्षिसं मिळालेली आहेत. खूप छान. लिखाण करता, स्वतःचा उद्योग आहे, गृह उद्योग आहेत, आणि सामाजिक कार्य करता, धार्मिक तर आध्यात्मिक तुमची ती ओळखच आज मी तशीच करून देते आहे. अशा विविध स्तरावरती तुम्ही काम करत आहात. पण मी काहीतरी ऐकलं की आपल्या राष्ट्रपती आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या प्रतिभाताई पाटील यांच्या भेटीला गेला होतात म्हणे तुम्ही. हो, ती आठवण सांगा ना. 2007 मध्ये जेव्हा जळगावहून 1000 मुलांना आपल्या मान्य प्रतिभाताई पाटील यांना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनमध्ये नेण्यात येणार होतं, तेव्हा त्या याच्यामध्ये मी सहभाग नोंदवला होता. अगदी मुलांच्या परीक्षा घेण्यापासून, त्यांचं सिलेक्शन करण्यापासून पुढे त्यांची सगळी तिथे जाण्याची तयारी, मग आम्हाला एक स्पेशल ट्रेन त्याच्यासाठी आम्ही हे केली होती. मग एकेका कोचचा इन्चार्ज आम्ही होतो. आमच्या याच्यात 70-75 मुलं जसं माझ्या अंडरमध्ये होते. मग त्यांची सगळी व्यवस्था पाहणं, हे करणं, आणि त्यांना तिथे राष्ट्रपती भवनात घेऊन प्रतिभाताईंशी भेटवून आणणं अविस्मरणीय असा प्रसंग आहे. खूपच छान अनुभव होता माझ्यासाठी. खरंय खरंय. म्हणजे निवड चाचणी पासून ते त्यांची भेट घडवून इथे येईपर्यंत हा पूर्ण प्रवास तुमचा जो आहे तो आठवणीत राहणारच असणार. आणि इतर माझा व्यवसाय आहे. व्यवसाय पण आहे. हो. बरं. काय काय म्हणजे नेमकं त्याच्या? लोणचे, सरबत, जॅम, इन्स्टंट पिठं, हे सगळं मी बनवते. मी घरी बनवते आणि विकते. त्याच्यासाठी मी वेगवेगळ्याच ठिकाणी स्टॉल पण लावते. अरे वा, खूपच छान. किती वर्ष झाली? म्हणजे तुम्ही उद्योजिका पण आहात खरं तर. किती वर्ष झाली तुमच्या या उद्योगाला? माझ्या या उद्योगालाही मला 12-13 वर्ष झाली. अच्छा. म्हणजे पौरोहित्य करता हा त्याला सामाजिक कार्याची सुद्धा जोड आहे, आणि त्याच्या जोडीला तुम्ही उद्योग क्षेत्रात, गृह उद्योग आहे तुमचा स्वतःचा. तर मग अशा विविध स्तरावर काम करताना कुटुंब, घर ही पण एक जबाबदारी स्त्रीची असते. तर हे सगळं करताना तारंबळ नाही होत? होते थोडी, पण मग थोडं वेळेचं नियोजन नीट केलं तर मग सगळं साध्य करता येतं. अच्छा. अनेक महिला आहेत की ज्यांना, आता तुमची खरं तर 2-3 क्षेत्र आहेत, पण त्यात मला विशेष करून पौरोहित्य याच्याबद्दल बोलायला जास्त आवडेल, की अनेक महिला आहेत की ज्यांना असं वाटतं, हल्ली तर खरं ऑनलाईन वगैरे बरंच झालेलं आहे सुरू, पण त्यात ते समाधान नसतं, आणि बऱ्याच वेळेला गुरुजी मिळत नाही पूजेसाठी. तर महिलांनी या क्षेत्रात आता पुढे यायला हरकत नाही तुमच्याकडे बघून, पण त्या घाबरतात, कुठेतरी एक पाऊल मागे असतं. त्यांना काय संदेश द्याल? नाही, मला तर असं वाटतं की या महिलांसाठी हे खूप चांगलं क्षेत्र आहे. महिलांनी याच्यात पुढे यायलाच पाहिजे. कारण काय होतं की स्त्री ही जर का ती शिकली तर आपल्या घरात मुलांवर संस्कार जास्त करून आईच करते. बरोबर. तर तिच्यामुळे तिच्या मुलांवर हे चांगले संस्कार होतील, त्यांनाही धार्मिकतेची ओढ लागेल, आवड निर्माण होईल त्यांच्यामध्ये, आणि पुढे पण म्हणजे बिना भांडवलीचं अर्थार्जनाचं एक खूप चांगलं साधन आहे. ज्या महिलांना नोकरी नाही करता येत त्या याच्यामध्ये पण पुढे जाऊन काहीतरी म्हणजे आपलं अर्थार्जन करू शकतात, आपल्या संसाराला हातभार लावू शकतात. खरंय. आणि निश्चितच म्हणजे या पूजा विधी आणि ह्याच्यामधून आपोआप मनावर पण त्याचा परिणाम होतो. आपलं स्वतःचं मनोबलही वाढतं. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या भारताची भावी पिढी जर का सुजाण आणि चांगली घडवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हायला पाहिजे. जसं आपण लहान आपल्या बाळांना, मुलांना 2 वर्षाचा झाल्यावर त्यांना आपण मोबाईल हाताळायला देतो किंवा कम्प्युटर हाताळायला देतो, तर त्याच्यामध्ये
कुठलाही व्हायरस शिरू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये अँटीव्हायरस टाकतो. तसंच मेंदू हा पण खूप मोठा कम्प्युटरच आहे. खरंय तर त्याच्यामध्येही कुठला व्हायरस शिरू नाही. आणि आजकालची पिढी जसं भरकटत चालली आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये, हो तर त्याच्यातून त्या चांगल्या याच्या मार्गाला लागावे म्हणून आपण, मला असं वाटतं की आपण ही धार्मिक याची जोड पण बरोबरीने दिली पाहिजे. हो मुलांना चांगलं लहानपणापासूनच त्यांना चांगलं मंत्रोच्चार आणि चांगले संस्कार दिले गेले तर पुढची पिढी एक चांगलं नागरिक बनेल. भारताचे सुजाण नागरिक बनण्यासाठी निश्चितच अध्यात्म, थोडेसे मंत्र उच्चार, रोजचं श्लोक पठण या सगळ्या गोष्टींची गरज आहे. आणि मुलांमध्ये हा संस्कार रुजवायचा असेल तर तो बालपणापासून जर आपण दिला तर निश्चितच त्याचा उपयोग होतो. स्वप्नगंधाताई, तुम्ही खूप छान काम करता आहात आणि आजची आपली ही मुलाखत बघितल्यानंतर अनेक जणींना याच्यातून प्रेरणा मिळेल. तुमचं हे काम असंच पुढे चालत राहो, बहरत राहो अशा शुभेच्छा देते आणि तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन अनेक जणींनी या क्षेत्रामध्ये यावं अशा सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार.